जी अपेक्षा व्यक्त होते की अशा पदावर खास करून महिला आयोगाचा विषय सुरू आहे, राजकीय व्यक्ती नको. आपली प्रतिक्रिया. एक तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही चर्चा आयोजित केली आहे त्याबद्दल चांगलंच आहे, कारण फार महत्वाचे मुद्दे सगळे घेतले चर्चेमध्ये. प्रश्न आता असा आहे की अगदी पूर्ण राजकारणाशी संबंधच नाही असं हम्म, कोणी आपल्याला समाजकारणात आणि राजकारणामध्ये दिसत नाही. हम्म, राज्य महिला आयोगाचा जो कायदा झाला त्या कमिटीचे मी निमंत्रक म्हणून काम केलेलं आहे, ज्याच्यामध्ये मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर, सुधा वर्दे या सगळ्या अभ्यासू महिला होत्या. हम्म, आणि तिथे आमची याच्यावर बरीच चर्चा झाली आणि शेवटी या मतापर्यंत आलो की ज्यांची क्षमता आहे, ज्यांनी अभ्यास आहे, हम्म, ज्यांची तळमळ आहे, ज्यांनी एखाद्या सामाजिक संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केलेले आहे, अशा कुठल्याही महिला असाव्यात हम्म, त्याच्यावरती सदस्य म्हणून. आणि अध्यक्ष म्हणून जी आपली अपेक्षा आहे त्याच्यामध्ये राजकारणाच्या दावणीला त्यांनी राज्य महिला आयोग बांधू नये, हम्म, हे अगदी योग्य अपेक्षा आहे सगळ्यांची. आणि मला असं वाटतं तसंच मी सदस्य म्हणून काम केलेलं आहे, तर आपली सगळ्यांची अपेक्षा असली पाहिजे. हम्म. परंतु पोलीस यंत्रणा असेल, कौटुंबिक न्यायाच्या संदर्भात दिवाणी कायदा आहे, हो. महिला दक्षता कमिटी आहे, भरोसा सेल आहे, या ज्या वेगवेगळ्या यंत्रणा आहेत त्याच्यामध्ये समाजाचा सहभाग अजून वाढवून ज्या महिला कार्यकर्त्यांशी राज्य महिला आयोगाने जोडून घ्यायला पाहिजे ते हम्म, जोडून घेतलं गेलेलं नाहीये. आणि मताबद्दल विचाराल तुम्ही संजय राऊतांच्या, तर मवियाच्या काळामध्ये ज्या दोन्ही सदस्य दिल्या हम्म, त्या सदस्य चांगल्या होत्या, त्यांचा प्रश्न नाहीये, सदस्यांची क्षमता चांगली होती. हम्म, परंतु मी एक सूचना मांडलेली आहे, मला जेव्हा काही अधिकार असतात त्यावेळेला, की 7 सदस्यांपैकी 3 सदस्य या सामाजिक क्षेत्रातले असाव्यात. म्हणजे बरं. थोडक्यात ज्या कुठल्या राजकीय पक्षाच्या सदस्य नसतील, हम्म, पण तरीही ज्यांनी एक 10-15 वर्ष हम्म, संघर्षात्मक आणि विधायक असं काम केलेलं आहे, हम्म. अशा काही सदस्य त्याच्यावरती असाव्या. केवळ पक्षनिहाय कोटा नसावा असं मी मांडलं होतं, पण प्रत्यक्षात तसं घडत नाही.